ह्या काही सीताफळाच्या बिया आपण काढल्या होत्या आणि त्या लावल्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक तर आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या 24 तासासाठी. नंतरला त्यांना आपण काय केलं होतं, 2 पद्धतीमध्ये लावलं होतं. एकामध्ये डब्यामध्ये ठेवल्या होत्या टिश्यूमध्ये गुंडाळून आणि काही 2 बिया होत्या त्या आपण मातीमध्ये लावल्या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि नंतरला त्याचा रिझल्ट 15 दिवसानंतर बघतोय तर मातीमधल्या होता तिथून लवकर मिळाला. आणि ज्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये काही ग्रोथ अशी जाणवली नाही, काही फरक नाही दिसला. तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आत्ता कुठे थोडंसं हलकंसं वाटत होतं, पण नाही, काहीच रिझल्ट नाही मिळाला. म्हणजे काही त्याच्यामधून कोंब वगैरे नाही आले. त्याच्यानंतर आपण पुन्हा त्यांना बघूया. एक पूर्णपणे 25 दिवसानंतर ज्या मातीमध्ये लावल्या होत्या त्यांची ग्रोथ छान पद्धतीने झाले. तुम्ही बघू शकता कसे झाले ते. आणि व्हिडिओला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ हिंदीमध्ये बनवल्या पाहिजेत की मराठीमध्ये. मी नक्की कमेंटची तुमच्या वाट बघेन. आणि ह्या डब्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये तुम्ही देखील बघू शकता की त्यांना काहीच रिझल्ट नाही मिळाला. आपल्याला पटकन रिझल्ट हा मातीमध्ये मिळाला. त्याच्यामध्ये चांगली छान पद्धतीने त्याची ग्रोथ झाली आहे. ह्याची अपडेट मी आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. थँक्यू.